आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे रविवार। तर रविवारचा दिवस तर खूपच म्हणजे बिझी म्हटलं तरी चालेल, कारण की आज असतो आमच्या गावचा आठवडी बाजार। बाजारातही जायचं आहे आणि प्लस घरातली सर्व कामे पण आवरायची आहेत। चला तर मग सुरुवात करूया। चला तर सकाळचं चहा पाणी वगैरे सर्व झालं आहे। चहा वगैरे घेऊन नाश्ता वगैरे पण झालेला आहे आणि देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग त्याच्यानंतर मी लागले स्वयंपाक बनवायला। तर म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे तयार करून घ्यावा सगळा आणि मग किचन वाटा वगैरे सर्व स्वच्छ करून मग बाकीचं काम आवरता येईल। तर मी आज करत होते वांग्याची भाजी, सुकं वांगं बनवणार होते मी आज आणि मस्त छान अशा थोड्याशा डिंगऱ्या पण होत्या, तर डिंगऱ्याची पण भाजी बनवणार आहे मी। तर मी ते पुढे तुम्हाला दाखवणारच आहे। तर स्वयंपाक वगैरे सकाळ सकाळ करून घेतलं की मग बरं पडतं। बाकी सर्व म्हणजे स्वयंपाकाचे वगैरे भांडे आणि जे काही आपले थोडेसे चहा पाण्याचे वगैरे जे सकाळचे नाश्त्याचे भांडे असतात ते सर्व एकदाच म्हणजे घासता येतात। सारखं सारखं भांडे घासावं लागत नाही, त्यामुळे मग मी नाश्ता वगैरे करून घेतल्यानंतर स्वयंपाक बनवून घेत असते। तर चला आधी स्वयंपाक बनवून घेते आणि मग तुमच्याबरोबर बोलते। चला तर माझा स्वयंपाक बनवून झाला आहे आणि मी आता भांडे घासून घेतले। भांडे जास्त काही नव्हते स्वयंपाकाचे, मी जसे म्हणजे भांडे जसे खराब होतील तसे तसे मी घासून ठेवत असते, त्यामुळे स्वयंपाक होईपर्यंत जास्त काही भांडे साचत नाही। तर चहाचं पातेलं वगैरे जे होतं कबशा वगैरे ते मी सर्व घासून घेतलं आणि स्वयंपाकाचं जे कढई वगैरे जे असते मी ते भाजी झाल्यानंतर लगेच भाजी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवते आणि मग लगेच घासून घेत असते। तर पाहू शकता तुम्ही भांडे घासून घेते आणि मग आता मी किचन वाटा पण स्वच्छ करून घेते लगेच, म्हणजे लगेच पुढचं काम आपल्याला करता येईल। तर असे सकाळी सकाळी कामं खूप झटपट करावं लागतात आणि रविवारी तर थोडीशी घाई जास्तच असते, कारण की आता सध्या आहेत उन्हाळ्याचे दिवस आणि मग सकाळच्या कामाला उशीर झाला की ऊन होतं आणि मग थोडासा कंटाळा आल्यासारखं होतो आणि त्यातली त्यात आज रविवार आहे। तर बाजारला पण जायचं आहे, आठवडी बाजार आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की आज आमच्या गावचा आठवडी बाजार आहे। तर पाहू शकता तुम्ही भांडे घासून घेतले आणि मग बेसिंग स्वच्छ करून घेतले। हे रोजचे रोज केलं असं आपले भांडे वगैरे झाल्यानंतर बेसिंग स्वच्छ करून घ्यायचं की बेसिंग पण खराब होत नाही आणि तेलकट वगैरे पण जास्त होत नाही आणि पटकन स्वच्छही होतं। तर हे माझं रोजचंच रुटीन आहे। स्वयंपाक झाल्यानंतर भांडे वगैरे घासते आणि सर्व किचन ओटा आणि बेसिंग वगैरे सर्व स्वच्छ करून घेते। तर चला तर मग आता किचन ओटा पाहू शकता तुम्ही मी आता स्वच्छ करून घेत आहे। आणि तर मी असं म्हणत होते की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी काम आवरून घेतलं की जरा बरं पडतं। तर आणि बाजारचा दिवस असेल तर मग पटपट कामावरून ऊन जास्त व्हायच्या आत बाजारही घेऊन यावा लागतो। तर चला आता किचन वाटा एवढा स्वच्छ झाल्यानंतर कपडे वगैरे पण धुवून घेते मी। पाहू शकता मंडळी, छान असा किचन ओटा स्वच्छ झालेला आहे
आणि स्वयंपाक झाल्यानंतर आपल्या गृहिणींचं सर्वात मोठं सुख म्हणजे किचन ओटा असा स्वच्छ दिसणे. तर पाहू शकता. आणि स्वयंपाकामध्ये बनवला आज मग चपाती, वांग्याची भाजी आणि डिंगऱ्याच्या थोड्याच होत्या, त्या पण बनवून घेतल्या मी, कारण ते सुकल्यानंतर चांगल्या लागत नाहीत. हे पहा, वांग्याची भाजी छान अशी बनवली आहे. आणि आता हे सर्व झाल्यानंतर कपडे पण धुवून घेतले. तर पाहू शकता. आणि कपडे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप पटकन सुकतात. आणि हे आहेत माझे भांडे. आणि मग सर्व झाल्यानंतर मी आले बाजारात. तर पाहू शकता, छान असा बाजार भरलेला आहे. तरीही थोडा उशीरच झाला. तर बाजारात ते यायला 12 वाजले, कारण की किती लवकर आवरलं तरी 11:30 12 तर काम आवरायला वाजतातच. तर पाहू शकता तुम्ही, छान अशी मटकी वगैरे सर्व इथे बाजारामध्ये सर्व फ्रेश भाजीपाला आलेला आहे. आणि मीही घेतला. आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर मसाला करण्यासाठी मिरची पण बाजारामध्ये विकण्यासाठी आलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर हे सर्व घासणे वगैरे, मसाले, पापड सर्व बाजारामध्ये विकण्यासाठी आलेला आहे. आणि मग मी बाजार घेतला. तर सर्व छान असं फ्रेश भाजीपाला वगैरे घेतला. आणि मग शेवटी बाजार म्हटलं की शेवटी खाऊ हा आलाच. तर पाहू शकता, थोडासा खाऊ पण घेतला मी, गोडीशेव खुर्मा वगैरे, आणि मस्त अशी ओली भेळ पण घेऊन आले. तर या सर्वजण जेवायला. हे आहे दुपारचं जेवण. छान असं वांग्याची भाजी, डिंगऱ्याची भाजी, कैरी आणि बाजारातून आणलेली मस्त ओली भेळ. आणि मग नंतर आराम केला बाजार आणल्यानंतर, जेवल्यानंतर. आणि मग संध्याकाळी अशा थोडंसं बाहेर जायचं होतं, त्यामुळे तयार झाले. आणि मग चहा वगैरे घेतला. आणि नंतर थोडं काम होतं बाहेर, तिकडं जायचं होतं. तर पाहू शकता तुम्ही, छान असं संध्याकाळचा चहा तर पाहिजे, कारण की संध्याकाळी जरा फ्रेश वाटतं चहा घेतल्यानंतर. आणि मग बाहेरून आल्यानंतर संध्याकाळची देवपूजा वगैरे करून घेतली. आणि मग स्वयंपाकही बनवून घेतला. तर पाहू शकता, छान अशी वाटाणाची भाजी बनवली होती सुकी, वरण बनवलं होतं, आणि भात बनवला होता, आणि चपात्या पण बनवल्या होत्या. तर मंडळी, असा होता रविवारचा दिवस. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी श्री स्वामी समर्थ.